यावेळेला आपण बघतोय मित स्ट्राइक एंडवर आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच वळतात. खराब चेंडूचे संकेत अवांतर धावेमध्ये भर होते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आपण बघतोय 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज सज्ज होईल मिस्टर जितू माफ करा राहुल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. जितू आणि मित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते डोंगरी संघाकडून. राहुल सुरेख अप्रतिम इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. हा येतोय चौकार. आणि या 4 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. सामना पहिला डाव 4 षटकांचा असेल. तर या 4 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, कारण आउटफील्ड आपण बघितली तर पहिल्याच षटकापासून तेज आउटफील्ड आहे आणि सुरेख धावा या जमताना आपल्याला बघायला मिळतात. सध्या 4 चेंडूचा खेळ होतोय. 12 धावा ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. एका हाताने सुरेख झेल आपल्याला बघायला मिळतोय आणि मितच्या खेळीला इथे लागतोय पूर्ण विराम. धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय. 12 धावा आणि पहिला गडी बाद होताना डोंगरी या संघाला पहिला हादरा बसतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. कुठला खेळाडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर आपण बघतोय मंद मंद पावलाने खेळपट्टीच्या दिशेने मार्गस्थ होताना. दोन्ही संघांना विनंती करेन 12वा खेळाडू यायचा इथे, कारण स्पर्धा लाईव्ह आहेत आणि नावं सांगणं खूप गरजेचं आहे. आणि जो फलंदाजी करणारा संघ असेल तो समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूने बसायचा. येऊन इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. परेश येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. तर पहिलं षटक मार्गस्थ आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल गोलंदाज राहुल आपण बघतोय. सध्या तरी धावा खूप आल्यात, परंतु एक गडी बाद केलाय. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल. इथे मात्र निर्धाव चेंडू जातोय. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 बाद 12. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. तर आपण बघतोय गोलंदाज दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज असेल हे बघणं महत्वाचं असेल. धावसंख्या आपण बघितली तर सागर येतोय नवीन गोलंदाज. 12 या धावसंख्येवर एक गडी बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ होतोय. पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन हटलेलं आहे. 5 खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर बघायला मिळतील. तर पहिलं षटक राहुलने एक गडी बाद केलाय. 12 धावा दिल्यात. सागर येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल तर गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. सागर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मैत्री चषक सफाळे ही स्पर्धा आपण बघतोय. आजचा आणि उद्याचा दिवस लो गटासाठी राखीव आहे. तदनंतर आपण बघितलं तर रविवारी आगरी समाजासाठी मात्र असेल. तर गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत. सागरला कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय सागर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका. स्वीट साऊंड ऐकायला आलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. बॅक टू डग आउट मिस्टर आपण बघतोय. चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख फटका. स्वीट साऊंड ऐकायला आलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय.
पट्ट्यामध्ये होता. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले होते. लॉंग ऑन सीमारेषेवर झेल घेतलाय. सुरेख झेल घेतला जातोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मितेश परेश आणि मितेश ही जोडी आहे. या जोडीने अजूनपर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही. नितेश पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक एंडवर बघायला मिळेल. मोठा फटका येईल का या षटकामध्ये, कारण गडी बाद झालाय. तिथे कुठेतरी मानसिक खच्चीकरण झालं असेल. येणारे 5 चेंडू खूप निर्णायक असतील. या 5 चेंडूवर गोलंदाज कमबॅक करेल का हे बघणं महत्त्वाचं असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय मिस्टर सागर. या वेळेला आपण बघतोय गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. यष्टीरक्षकाकडून चेंडू निघून जातोय. तदनंतर आपण बघितला तर शॉट फाईन लेगला एक खेळाडू होता, त्याच्या हातामधून सुद्धा चेंडू निघून गेला. धावसंख्या 16 धावा. पुन्हा एकदा सागर हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. अप्रतिम क्रिकेट मैत्री चषक सफाळे गावातील हे एक सुरेख असं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. मोठा फटका इथे मात्र बघूया आणि सुरेख अप्रतिम झेल. काय जबरदस्त झेल आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. असं वाटलं सुद्धा होतं की चेंडूवर 6 धावा लिहिल्या गेल्यात. मोठा फटका इथे मात्र घेतली आणि चेंडूला अलगद झेललं गेलंय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 16 या धावसंख्येवर तिसरा हादरा बसतोय. नितेश 4 धावा कडून बाद होतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर 3 चेंडू, आतापर्यंत 4 धावा आल्यात. पवन नवीन बॅटर येतोय. 14 क्रमांकाची जर्सी आपल्याला बघायला मिळते पवनची. मैदानाच्या आतमध्ये जाताना पवन थोडंसं बॅकफुटवर पाठवलं गेलंय ते डोंगरी संघाला, मंगलमूर्ती नंदाडे संघाने. कारण पहिल्या षटकात 12 धावा आल्या, एक गडी बाद केला होता. तदनंतर 3 चेंडू सागरने सुरेख हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट येतोय. म्हणजे कुठेतरी आपण बघतोय की गोलंदाज प्रभावी मारा करताना बघायला मिळतो सागर. पवन येतोय. स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला सुरेख अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे 1 बाउन्स चेंडू, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, चौकार जातोय. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळते. 10 चेंडूंचा खेळ होतोय. आपल्याला बघायला मिळेल 20 धावा धावफलकावर बघायला मिळतात. यावेळेला सुरेख राखलेले आहे. अगेन्स्ट विकेट जरी गेले असले कालांतराने तरी सुद्धा मात्र धावगतीवर परिणाम होताना दिसत नाही हे दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा सुरेख फटका बघायला मिळतोय आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार येतोय. 24 पवनच्या बॅट मधून हा चौकार येताना 24 धावा धावफलकावर बघायला मिळतात. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण बघतोय 24 रन्स. कारण ह्या षटकाचा आपण विचार केला तर तब्बल 3 चौकार आलेत 5 चेंडू मध्ये. 2 गडी जरी बाद झाले असले तरी धावांची गती थांबता थांबेना. आणि हेच तंत्र राखलेलं आहे, कारण तुम्ही 4 षटकांचा खेळ खेळतात आणि ह्या 4 षटकांमध्ये 48 ते 50 धावा धावफलकावर लागणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु नाही. 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीखेर आपण बघतोय 25 धावा. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतंय. पहिली लढत आहे मंगलमूर्ती नंदाडे वर्सेस डोंगरी, अशी ही लढत आपण बघतोय मैत्री चषक सफाळे या स्पर्धेतील.
तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तिसरं षटक हाताळतोय मिस्टर निलेश हिरेन. हिरेन आहे गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ पेस आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर गतीमध्ये परिवर्तन आहे. हलक्या हाताने चेंडूला सोडून दिलं होतं. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. 2.1 षटकाचा खेळ होतोय. इथे हलक्या हाताने चेंडूला सोडून दिलंय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 26 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर हिरेन. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. एक धाव आले. कुठेतरी चांगली सुरुवात म्हणावी लागेल हिरेन कडून. हिरेन राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षण होईल. चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव. 27 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल हिरेन. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. चेंडूला खेळलं जात आहे डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलंय तोपर्यंत एक धाव आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर 28 रन्स ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावर. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळते. मंगलमूर्ती नंदाडे विरुद्ध डोंगरी अशी ही पहिली लढत आजच्या दिवसातील आपण बघतो. या स्पर्धेतील पहिली लढत आहे. 28 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद होताना आतापर्यंत या स्पर्धेतील उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल. कारण 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा आणि 1 गडी बाद केलाय. ही हिरेनची कामगिरी कौतुकास्पद आहे. अप्रतिम कामगिरी करताना हिरेन आपल्याला बघायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानात लवकरात लवकर पाठवायचा आहे. वैभव जातोय. नवीन फलंदाज आपण बघतोय. 28 धावा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे फलंदाज बाद होताना आतापर्यंत स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये हिरेन. पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू आतापर्यंत 3 धावा खर्ची केलेत. 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि 1 गडी बाद केलाय. कौतुकास्पद कामगिरी करताना हिरेन आपण बघतोय. अजून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडूमध्ये किती धावा जमवतील हे 2 बॅटर हे बघणं महत्वाचं आहे. कारण ह्या संघासाठी आपण बघतोय अजून 15-20 धावा आल्या तर मात्र सुस्थितीमध्ये संघ जाऊ शकतोय 7 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज हिरेन. यावेळेला सुरेख फटका. परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल सुटतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते आणि 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 4/30. तीस धावा धावफलकावर. 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूंसाठी कोणता गोलंदाज वापरला जातोय हे बघणं महत्वाचं आहे. तर शेवटचे 6 चेंडू आहेत आणि गोलंदाज बॉलर नेम स्वप्नील. स्वप्नील येतोय गोलंदाज शेवटच्या 6 चेंडूंसाठी.
पहिल्या डावातील हे शेवटचं षटक आहे. शॉर्ट लेनचा चेंडू होता, उंची दिलेला चेंडू. पंच खराब चेंडू दर्शवतात. 2 नावाजलेले पंच आपण बघतोय सातत्याने. सफाळे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, मात्र पंचांची धुरा सांभाळताना आपण बघतोय योगेश दादा पाटील आणि सुजल घरत गोट्या. यावेळेला बघूया आपण झेल होतोय का. एसटी रक्षक स्वतः झेल खाली आहे आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 31-31 या धावसंख्येवर मात्र 5वा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. जिग्नेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शेवटचं षटक सुरू आहे. पहिल्या चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 31-31 धावा. यानंतर होणारा सामना असेल मस्ती बॉईज टेमकर कंपनी आणि शिवशाही रोडखड या दोन्ही संघाचे संघनायक. मी नम्र विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे या षटकानंतर. स्वप्नील हा गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. इथे सुरेख अप्रतिम चेंडूला मात्र हाताळलं जातंय. पुन्हा एकदा विकेट मिळताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेले आहेत. हॅट्रिकची संधी आहे. नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्लो मोशनला ऑडिओ बंद कर ना. तर बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाज गोलंदाजी करेल, कारण हॅट्रिकची संधी आहे. पहिली हॅट्रिक पहिल्याच डावामध्ये आणि पहिल्याच षटकात स्वप्नीलला मिळते का बघूया, कारण स्वप्नीलचं हे पहिलं षटक आहे. आणि इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण झाले, चेंडूला फेकले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि या 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघतोय मंगलमूर्ती नंदाडे विरुद्ध डोंगरी, डोंगरी संघाची 33 धावा. म्हणजे 33 या धावसंख्येवर आपण बघतोय 6 गडी बाद झालेत. 33 धावा 24 चेंडू मध्ये किती धावांचं आव्हान ठेवलं जाईल, या सामन्यामध्ये रंगत वाढेल की नाही या षटकानंतर मात्र कळेल. या वेळेला सुरेख फटका, सरळ बॅटने खेळलेला गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार चौकार. आणि या चौकारानंतर 37 धावा धावफलकावर बघायला मिळतात. एक सुस्थितीमध्ये संघाला नेण्याची जबाबदारी मात्र हा फलंदाज आपल्या खांद्यावर घेतोय अभि. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डोंगरी संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम अभि करतोय, कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर चौकार. म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने खेळतोय हा खेळाडू आणि पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे. अजून 2 चेंडू आहेत. 2 चेंडू मध्ये एखाद मोठा फटका डोंगरी संघाला पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये घेऊन येईल, यात काही शंका नाही.
हॅलो हॅलो हॅलो, थोडा आवाज कर. हॅलो हॅलो, चेक. हॅलो, बघा कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही हे लक्षात ठेवा. तर गोलंदाज आपण बघतोय 39 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे. स्वप्नील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत. आतापर्यंत आपण बघितले तर स्वप्नीलने 8 धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल 9. आणि यावेळेला आपण बघतोय एक खराब चेंडू होता आणि इथे मात्र षटकार येतोय. म्हणजे शेवट गोड केलेला आहे. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45 धावा विजयासाठी 46 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू 46 धावा. चला, ह्यानंतर होणारा सामना असेल मस्ती बॉईज टेमकर कंपनी आणि शिवशाही रोड. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला, दोन्ही संघाचे संघनायक. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण बघतोय, चला दोन्ही संघाचे संघनायक. हॅलो, संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी या. तसेच फलंदाजी करणारा संघ असेल त्याने डाव्या बाजूने बसायचा इथे येऊन समालोचक कक्षाच्या. विजयासाठी 46 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू आणि 46 धावा. संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुमचं नाव काय? तर आदरणीय श्रीधरजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी. आदरणीय श्रीधर पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. तर या दोन संघांदरम्यान आपण बघतोय 2 कर्णधार आहेत. शिवशाही सफाळे संघ मात्र नाणेफेक जिंकतोय. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण इथे येऊन प्लेइंग 11 ची जी लिस्ट आहे आपली ती लिस्ट इथे द्यायची आहे. तर आलेल्या सर्वांना आम्ही पुन्हा एकदा मैत्री चषक सफाळे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आणि जे श्रोते वंदे स्पोर्ट या नेटवर्कशी जोडले गेलेत, युट्यूबवर जी स्पर्धा लाईव्ह बघितली जाते वंदे स्पोर्टच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत आणि हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय.
गोलंदाज कोण असेल, कारण विजयासाठी आपण बघितलं तर 24 चेंडू आणि तब्बल 46 धावांचं लक्ष समोर आहे. तर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 1 धाव 2 धावा आणि सागर आणि सिद्धू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. इथे पुन्हा एकदा 23 तर्रार मारा, गतीमध्ये मात्र चेंडू फेकला जातो. इथे धावसंख्या आपण बघतोय स्थिरावलेली आहे 2. या धावसंख्येवर आतापर्यंत चेंडू झालेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा. काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते, कारण ज्या गतीने चेंडू फेकला जातोय त्या गतीने फलंदाज बीड होतोय. डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करतोय. इथे मात्र सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळतंय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 3 धावा धावफलकावर बघायला मिळतात. चांगली गोलंदाजी होताना लेफ्टम राऊंड द विकेट पहिल्यांदा मारा केला, तदनंतर आता लेफ्टम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी डाव्या हाताच्या फलंदाजासाठी हा गोलंदाज रितेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. चौथा चेंडू हाताळण्यासाठी येतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण बदलताना आपण बघतोय 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. लॉंग ऑन, माफ करा, लॉंग ऑफ आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर वर्डिश लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट, हे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण बघतोय शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, सिली पॉइंट. त्याच्यानंतर आपण बघितलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे, सिली मिड ऑन, सिली मिड ऑफ. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र झेल होईल का? झेल इथे सुटलेला आहे. टप्पा झेल हातामध्ये येतोय आणि क्षेत्ररक्षकाने सुद्धा सांगितलं की झेल माझ्या हातामध्ये 1 बाउन्स आलेला आहे आणि ही खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूमध्ये असायला हवी. कौतुक करेन मी या खेळाडूचं. धावसंख्या आपण बघतोय 4 धावा धावफलकावर आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र बघूया झेल आणि इथे डायरेक्ट फेकी, फलंदाज बाद होतोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट फेकी आपल्याला बघायला मिळाली आणि अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये येताना सागर बाद होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि केवळ 1 बाद 4 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळते. नवीन बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय.
स्वप्नील शिवसाई सफाळे या संघाने मात्र आपण बघतोय नाणेफेक जिंकलेली आहे. तर इथे धावसंख्या आपण बघतोय 4 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद झालेत. एक धावबाद एक झेलबाद आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. राहुल जातोय. स्वप्नील आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर सलामीची जोडी बाद होऊन मैदानाच्या बाहेर आपण बघतोय. कुठेतरी पहिल्या षटकात आपण बघितलं तर डोंगरी संघ आपण बघतोय पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये बघायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी होताना बघायला मिळाली. पहिले 6 चेंडू पूर्णपणे गोलंदाजीच्या नावावर षटक बघायला मिळतंय. 6 चेंडू मध्ये केवळ 4 धावा आणि 2 गडी बाद. गोलंदाजी ट्रॅकवर कोण असेल? मीत आहे गोलंदाज आणि हे दुसरं षटक आहे. 24 चेंडू 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 6 चेंडू मध्ये 4 धावा आणि 2 गडी बाद झालेत. अप्रतिम क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. मैत्री चषक सफाळे ही स्पर्धा आपण बघतोय. पहिला दिवस आजचा. सफाळे विभागातील आपण बघतोय हे संघ आपल्याला बघायला मिळतात. शेवटच्या दिवसामध्ये आगरी समाजासाठी राखीव असलेला दिवस आपण बघणार आहोत. गोलंदाज मीत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. चला प्लीज थोडी घाई करा मित्रांनो. अठरा चेंडू आणि आता 42 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 42 धावा. या 42 धावा होतील का? ह्या 2 बॅटरवर सर्व काही अवलंबून असेल. मोठे फटके यांच्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. धावफलक हलतं ठेवण्याचं काम करावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य देण्याबरोबर एखाद मोठा फटका येणं गरजेचं आहे. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मात्र फाईन लेगला निघून जातोय आणि इथे 4 धावा येतात आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 8 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 8 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. मिस्टर मीत आपण बघतोय. इथे सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय 4 धावांकरिता. क्षेत्ररक्षक तैनात केला होता. झेल हातामध्ये सोपा होता आणि इथे मात्र झेल सुटतोय. चेंडू सीमारेषा पार चौकार जातोय. वैभवने चुकी केली आणि चुकीला माफी नाही. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. बॅक टू बॅक 2 चौकार. क्षेत्ररक्षक तैनात केला होता वैभव. पुन्हा एकदा मात्र स्वप्नील. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 12 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मीतला. सुरेख गोलंदाजी करताना मीत बघायला मिळतोय, कारण 2 चौकार गेल्यानंतर कमबॅक केलंय. स्टंप राईट आर्म ओव्हर द विकेट. कट केलेला चेंडू आपण बघतोय. सुरेख अप्रतिम आणि इथे चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या आपण बघितली तर 16 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावगती सुरेख राखलेली आहे. चांगली धावांची गती ही चांगल्या पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच षटकात 4 धावा आल्या होत्या 2 गडी बाद होऊन, परंतु तदनंतर मात्र 4 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेले आहेत स्वप्नीलने. इरादे स्पष्ट केलेले आहेत. सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मीत. कावळीला सुरेख फटका. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 13 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांचं लक्ष समोर आहे. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग बघायला मिळतोय. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल तो विजयाच्या दिशेने मात्र आपल्याला पुढे जाताना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मीतला आपण बघतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. पहिल्या 2 चौकारानंतर डॉट बॉल, तदनंतर पुन्हा एकदा 2 चौकार. सुरेख फटका बघायला मिळतोय. वैभव चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावा. शेवटचं षटक कोण हाताळेल, कारण या षटकामध्ये किती धावा जातात त्याच्यावर अवलंबून आहे शेवटच्या षटकाची खरी रंगत. वैभव आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल 12 चेंडू 25 धावा. तर 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावा. स्वप्नील जोपर्यंत आहे, कारण स्वप्नीलच्या बॅटमधूनच आपण बघितलं तर 4 चौकार आलेले आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल पहिल्या चेंडूवर चौकार, पुन्हा चौकार, डॉट बॉल, चौकार, चौकार आणि एक सिंगल. पुन्हा एकदा स्ट्राइक स्वप्नील आपल्याकडे ठेवले. वैभव येतोय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला डाऊन द लेग मारा होता. एस्टेटच्या वरून जाणारा चेंडू निर्धाव निघून जातोय. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. इंटू द गॅप चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. चौकार येते आणि चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी 10 चेंडू आणि 21 धावा. 10 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष समोर आहे. अप्रतिम फलंदाजी करताना स्वप्नीलला आपण बघतोय. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू आणि 21 धावा.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 10 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाज वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. तिसरा चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा मात्र बघूया. इथे मात्र जिग्नेश क्षेत्ररक्षण करेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर आता 9 चेंडू आणि 20 धावांचं लक्ष समोर आहे. 9 चेंडू मध्ये 20 धावा. नऊ चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वन बाउन्स, चेंडू, 4 धावा, चौकार. 30 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. आता 16 धावांचं लक्ष समोर आहे. 8 चेंडू मध्ये 16 धावा. आठ चेंडू आणि 16 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. सुरेख अप्रतिम चेंडूला मात्र खेळून काढलंय. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 7 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. विजयासाठी 7 चेंडू आणि 15 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असेल. हा चेंडू टर्निंग पॉइंट ठरेल. या चेंडूवर एक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या संघाला, नंदाडेला मात्र या सामन्यात घेऊन येऊ शकतोय. तर एक विकेट पुन्हा एकदा मात्र डोंगरी संघ या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. काय घडेल या चेंडूवर, कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय वैभव. मोठा फटका, झेल बाद होईल का? इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. अभि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. फलंदाज बाद होतोय. 6 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 15 धावा. सहा चेंडू आणि 15 धावा. बॅटर नेम कुणाल. तर धावसंख्या आपण बघतोय विजयासाठी आता 15 धावांचं लक्ष समोर आहे. 6 चेंडू 15 धावा. बॉलर नेम परेश. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांचं लक्ष समोर आहे. परेश गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय. सामना इथून बॅलन्सिंग पूर्णपणे बघायला मिळतोय. यावेळेला आपण बघतोय झेल होईल का? झेल सुटतोय. आणि इथे मात्र 6 चेंडू आणि आता 5 चेंडू आणि 14 धावा. तर आता 5 चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 14 धावांचं लक्ष समोर आहे.
पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. 5 चेंडू आणि 14 धावा. अप्रतिम क्रिकेट आपण बघतोय. पुन्हा एकदा मात्र वाईड बॉलचा इशारा येतोय. आता 5 चेंडू आणि 13 धावा. या वेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू 6 धावांकरिता. आता 4 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष समोर आहे. अप्रतिम क्रिकेट आपण बघतोय. झेल सुटला होता आणि झेल सोडल्यावर परिणाम काय होतात हे मात्र दाखवून दिलंय. तो म्हणजे फलंदाज आपण बघतोय. राहुल 3 चेंडू आणि 7 धावा. तीन चेंडू 7 धावा. राहुल झेल खूप महत्वाचा आहे. पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि इथे मात्र हा फलंदाज बाद होतोय. आता मात्र राहुल नॉन स्ट्राइक एंडला बघायला मिळेल. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 6 धावा. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. राहुलला स्ट्राइकला आणणं गरजेचं होतं झेल सुटल्यानंतर, परंतु क्रीज सोडला आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांचं लक्ष समोर आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. नवीन बॅटर परम जातोय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. माफ करा 7 धावा. 6-6 एक काढले. आता दुसऱ्याला आउट झालाय. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय परेश, आणि परेशने आतापर्यंत आपण बघितले तर 4 माफ करा परेश परम आहे स्ट्राइक एंडवर. तर परेशने सुरेख गोलंदाजी हाताळले. सध्या तरी नवीन बॅटर येतोय. ह्या खेळाडूला नॉन स्ट्राइक एंडला ठेवणं गरजेचं आहे, जो राहुल ज्याने षटकार मारला आहे. आणि ही रणनीती आहे, ती रणनीती योग्य होईल का इथे बघूया पंच काय डिसिजन देतात.
हॅलो, इंटरनॅशनल नियमानुसार आउट आहे, परंतु बॉल काउंट होणार नाही हे लक्षात ठेवा. तर 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावा. गोलंदाज परेश. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू अडला जातोय टप्पा पडल्यानंतर आणि 2 धावा मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील का? एस, इट इज अ 2 रन्स. आणि ते मात्र गडी बाद होताना 1 चेंडू आणि विजयासाठी आता 4 धावा. बघा, 1 चेंडू 4 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर होईल हे लक्षात ठेवा. एक चेंडू आणि विजयासाठी आपण बघितलं तर 4 धावांचं लक्ष समोर असेल. 1 चेंडू आणि 4 धावा. परेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज यावेळेला सुरेख झेल होतोय का? झेल. आणि इथे मात्र बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? परंतु इथे मात्र डोंगरी हा संघ आपण बघतोय विजयी होताना. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण